रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण सोप्या पद्धतीने घरात कोणती भाजी नसेल तर झटपट आपण टोमॅटो कांद्याची भाजी कशी करायची हे बघूया। थोडीशी वेगळी पद्धत मी इथे वापरलेली आहे, पण चवीला अगदी भन्नाट लागते। ही भाजी तुम्ही लहान मुलांना किंवा शाळेच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तव्यामध्ये इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये लसूण घालायची आहे। लसूण इथे मी 7 ते 8 पाकळ्या बारीक कट करून घातलेल्या आहेत। लसूण पाकळ्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या, छान लाल रंगावरती अशा करून घ्यायचे, त्यामुळे ना भाजीला चव खूप छान येते। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 कांदे बारीक कट करून घालायचे, त्याच्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। आणि तेलामध्ये इथे मी सुरुवातीला मोहरी सुद्धा घातलेली आहे, पण मोहरीच घालताना व्हिडिओ मला दाखवता आला नाही आहे। पण तेलावरती आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। कांदा छान असा सोनेरी रंगावरती करायचा आहे। कांदा छान लाल रंगावरती परतवल्यावरती भाजीची चवसुद्धा खूप छान येते, गोडसर लागत नाही, त्यासाठी कांदा छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 2 मिरच्या हिरव्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। कढीपत्ता घालायचा आपल्याला। इथे अर्धा छोटा चमचा मी हळद घातलेली आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदाही आता आपला छान असा परतून झालेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कट केलेले, ते आपल्या याच्यामध्ये घालायचे आहेत। ते सुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत। आणि टोमॅटो आपला लवकर नरम होण्यासाठी इथे मी आता मीठ घालणार आहे। टोमॅटोवरती मीठ घातलं ना की टोमॅटो पटकन असा नरम होतो, त्यामुळे इथे मीठ पटकन घालून घ्यायचं आपल्याला। आणि टोमॅटो आपला छान असा शिजवून घ्यायचा आहे। अर्धा छोटा चमचा इथे मी साखर घातलेली आहे। साखर घातल्यामुळे ना टोमॅटोचा आंबटपणा निघून जातो आणि चवीला सुद्धा भाजी खूप छान लागते। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजी आपली छान अशी चटपटीत लागावी यासाठी इथे मी अर्धा छोटा चमचा तिखट मसाला वापरलेला आहे। तुम्हाला जर तिखट मसाला वापरायचा नसेल ना, तुम्ही स्किप केलं तरीही चालेल, नाही वापरला तरीही चालेल। आणि त्यानंतर आता आपल्याला झाकण ठेवून याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी याच्यामधलं आटून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटोला जे पाणी सुटतं ना ते पूर्ण असं सुकून घ्यायचं, त्यामुळे ती भाजी आपली खूप छान लागते आणि टेस्टीसुद्धा लागते। तर अशा पद्धतीने आपलं ही परतून घेतलेलं आहे। थोडीशी अजून आपल्याला पातळच वाटते बघा, थोडंसं घट्ट करून पुन्हा याला घ्यायचं आहे। आता बऱ्यापैकी आपली भाजी ही घट्ट झालेली आहे। आता यामध्ये इथे मी 2 चमचे दाण्याचा कूट वापरलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। थोडी कोथिंबीर आपण नंतर घालणार आहोत। पुन्हा सर्व साहित्य इथे मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीचा कलरसुद्धा बघा किती मस्त आलेला आहे। आता त्यानंतर बघा, तुम्ही बघू शकताय बघा, भाजी आता मस्त एकदम घट्ट झालेली आहे। आणि इथे आपण आता उरलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत। कोथिंबीरचा वापर तुम्ही जास्त केलात ना तर भाजीला चव खूप छान येते। भाजी जास्त आणखीनच टेस्टी व्हावी यासाठी इथे मी बारीक शेव घातलेली आहे। तुमच्याकडे जर शेव नसेल तर तुम्ही नाही घातलीत ना तरीही चालेल, अशीच भाजीसुद्धा टेस्टीही लागते। जर किंवा तुमच्याकडे भुजिया शेव असेल, लसूण चिवडा असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, तेही खूप छान लागतात। पुन्हा आपलं सर्व साहित्य इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं ह्याला असं परतून घ्यायचं आहे। ज्या वेळेला आपण भाजी खाणार आहोत त्याच वेळेला आपल्याला शेव ॲड करायची आहे। आणि तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम चमचमीत अशी भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे। या भाजीला तुम्ही भाकरी, भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकता, अगदी खूप टेस्टी लागते। लहान मुलंसुद्धा या भाजीला अगदी आवडीने खातात आणि तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा ही भाजी देऊ शकता। मस्त चमचमीत आणि टेस्टी भाजी खाण्यासाठी आपली इथे तयार झाली आहे। नक्कीच ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।